शून्यापासून सुरुवात. जुन्या घोषणेनं पक्षाला दाखवणार सुगीचे दिवस. कोकणासह राज्यभर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर सुरू आहे. तसेच भाजपकडून सदस्य नोंदणी कार्यक्रमातून कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याकडे लक्ष दिलं जात आहे. पण विधानसभेवेळी बसलेल्या फटक्यातून अद्याप शिवसेनेसह काँग्रेस आणि शरद पवार गट सावरलेला नाही. मात्र आता माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या बांधणीला सुरुवात केली आहे. यासाठी त्यांनी शून्यापासून सुरुवात करताना मोठी घोषणा केली आहे. तर सांगलीसह राज्यातील शिवसैनिकांना आवाहन केलंय. यावेळी शिवसेनेचे नेते अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, माजी खासदार विनायक राऊत, संपर्क प्रमुख प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांनी मार्गदर्शन केले. मुंबई येथे मातोश्रीवर ठाकरे यांनी सांगली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी पक्ष सोडून गेलेल्या व रिक्त झालेल्या जागा ताबडतोब भराव्यात, गाव तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक ही संकल्पना राबवावी. भाजप आणि मित्रपक्षांकडून सुरू असलेला जुलमी कारभार जनतेसमोर मांडावा, पक्षाची भूमिका सामान्यांपर्यंत पोहोचवावी आणि पक्षाचे धोरण शिवसैनिकांनी जनतेसमोर न्यावे असे आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले. या बैठकीत ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधताना त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. सध्या शिवसैनिक खडतर परिस्थितीत निष्ठेने पक्षाचे काम करत असल्याचे मत ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी संघर्षाबरोबर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी लढणाऱ्यांचे राज्य लवकरच येईल अशी ही भावना व्यक्त केली आहे. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.